मी लग्नानंतर माझ्या शेतीच्या कामात व्यस्त झाली होती. त्या दरम्यान माझ्या घरी मावसदीर राहायला आला. तेव्हापासून माझी माझ्या धीराप्रती जवळीक जरा जास्तच वाढत चालली होती. एके दिवशी संधी साधून मी नाईट गाऊन घालून दूध देण्यासाठी धीराच्या खोलीत गेले. तेव्हा माझा धीर माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला आणि लगेच माझा हात हातात घेऊन म्हणाला, "वहिनी, आजनंतर मी तुला कधीही दादाची गरज भासू देणार नाही." असं म्हणून धीराने रात्रभर माझं नाव दीपाली आहे आणि माझं वय 25 वर्षे असून मी दिसायला सुंदर व भरदार शरीराची होते. आमच्या लग्नाला 7 वर्षे झाली होते, परंतु आम्हाला मुलबाळ झालेच नाही. आम्ही नवरा बायको शहरात किरायच्या खोलीत राहायचो. माझा नवरा गॅरेजवर काम करायचा आणि मी घरातच छोटंसं पार्लर चालवायची. माझे सासू सासरे गावाकडे राहत होते. सासरेबुवा शेती सांभाळत होते. परंतु एके दिवशी अचानक माझ्या सासरेबुवाचा फोन आला की माझ्या सासरेबुवांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले म्हणून. आणि आम्ही लगेच गावाकडे आलो आणि आता मी गावाकडेच राहू लागले, कारण शेतीकडे लक्ष द्यायला माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. सासूबाई आता सासरेबुवांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या दुःखातच राहू लागल्या. घरामध्ये मी आणि सासूबाईच राहायचो. माझ्या नवऱ्याला शहरात गॅरेजवर नोकरी असल्यामुळे तो नेहमी शहरात राहायचा. माझा नवरा मला म्हणाला, "बाबा गेल्यामुळे आई एकटीच आहे, म्हणून तू आता गावाकडेच राहा आणि आईची काळजी घे. मी महिना 2 महिन्याला तुमच्या भेटीला येत जाईल." असे म्हणून तो शहरात निघून गेला. त्यामुळे घरात आम्ही दोघीच राहतो. मी गावाकडे शेती करायला आणि सासूबाईंची काळजी घेण्यासाठी आता मी 2-3 वर्षापासून गावाकडेच राहते आणि माझा नवरा शहरात. माझ्या नवऱ्याची आणि माझी महिन्यात एकदाच भेट व्हायची. माझा नवरा जेव्हा घरी यायचा तेव्हा तो खूप थकलेला असायचा आणि जेवण करून लगेच झोपी जायचा. गावाकडे आल्यापासून नवऱ्याचं सुख मला खूप कमी मिळत होतं. आम्ही शहरामध्ये होतो तेव्हा एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होतो, मात्र आता आम्हाला खूप कमी वेळ मिळतो. आम्ही शहरात होतो तेव्हा नवऱ्याची वाट बघत बसायचे आणि नवरा आला की स्वतःहून मला जवळ घ्यायचा आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आणि मग रात्रभर आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करायचो. परंतु गावाकडे आल्यापासून माझ्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या आणि मनामध्ये अनेक विचार येऊ लागायचे. आता माझ्या सासूबाई देखील आजारी राहू लागल्या, त्यामुळे त्या त्यांच्या खोलीतच पडून राहायच्या. आता घरामध्ये मला एकटीला खूप बोर व्हायचं आणि शेतात देखील एकटीलाच काम करावं लागत होतं. म्हणून मला सतत माझ्या नवऱ्याची आठवण यायची. मी माझ्या नवऱ्याला म्हणायची, "तुम्ही पण गावाकडेच राहा, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आपण दोघे मिळून इथेच शेती करू." परंतु माझा नवरा ऐकायला तयार नव्हता. "अजून मी तरुण आहे, मला सुख आत्ताच भेटत नाही आणि मग कधी भेटणार?" मला वाटायचं मी एखाद्या पुरुषासोबत ओळख करून त्याच्याशी जवळीकता निर्माण करावी आणि त्याच्याकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यावी. पण अशातच काही दिवस निघून गेले आणि अचानक माझ्या नवऱ्याने मला फोन करून सांगितले की आपल्या घरी तुषार येत आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्याला काही काम नाही, म्हणून तो काही दिवसासाठी येत आहे. तुषार हा माझ्या नवऱ्याचा मावस भाऊ होता. मी फोनवर बोलतच होते की तेवढ्यात कुणीतरी दार वाजवले. मी दरवाजा उघडला तर समोर तुषार उभा होता. तो खूपच स्मार्ट आणि हँडसम दिसत होता. जेव्हा माझी नजर त्याच्यावर पडली तेव्हा मी एकटक त्याच्याकडे पाहतच राहिले. तुषारने आत येताच मला मिठी मारली आणि म्हणाला, "वहिनी, तू खूप सुंदर दिसत आहेस." त्याने मला खूप दिवसांनी पाहिले होते. मी पहिल्यापेक्षा जास्त सुंदर व भरदार शरीराची झाले होते आणि मी नेमकीच आंघोळ करून गुलाबी रंगाचा गाऊन घालून आले होते. मी तुषारला माझ्यापासून वेगळं करत म्हणाले, "तुषार, तू हे काय बोलत आहे?" तेव्हा तो म्हणाला, "खरंच ते सांगतो वहिनी, तू खरंच खूप छान दिसत आहेस." मी म्हणाले, "ठीक आहे, तू जाऊन फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा बनवते." तेव्हा तुषार म्हणाला, "वहिनी, चहा नको, जेवण दे, मला खूप भूक लागली आहे." मग मी तुषारला जेवण दिले आणि त्याच्यासोबत गप्पा मारत बसले. तुषार म्हणाला, "वहिनी, मी चहा नाही, दूध पितो." मी म्हणाले, "ठीक आहे." मग मी त्याला म्हणाले, "तुझी गर्लफ्रेंड कशी आहे?" तेव्हा तो म्हणाला की मला गर्लफ्रेंड नाही. मग मी म्हणाले, "खोटं बोलू नको, तू इतका स्मार्ट व हँडसम आहेस आणि तरुण व दष्टपुष्ट शरीराचा आहे आणि तुझी गर्लफ्रेंड नाही, असं होऊ शकत नाही." मग मी त्याला म्हणाले की मी एकटीच घरी राहते आणि मला खूप बोर होते. तुझे दादा नेहमी त्याच्या कामातच बिझी असतात, ते मला वेळच देत नाही. एवढ्या सुंदर आणि तरुण बायकोला सोडून त्यांना काम महत्त्वाचे आहे. तुझे दादा मला कधीच आनंदी ठेवत नाही. आता तूच सांग मी काय करू?" असं म्हणत मी तुषारला घट्ट मिठी मारली. तेव्हा तो म्हणाला, "वहिनी, काळजी करू नको,
आता मी तुषारबद्दल विचार करू लागले की काय करावे. अचानक रात्री माझ्या मनामध्ये नवरा नसल्यामुळे खूप वेगवेगळ्या भावना येऊ लागल्या होत्या. तुषारला पाहिल्यापासून माझ्या खूप इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. मला काही सुचत नव्हतं. मी स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होते. तरीसुद्धा माझ्या मनात खूप वेगळे विचार येऊ लागले होते. माझा नवरा शहरात जाऊन 2 महिने झाले होते आणि तो अजून एखादा महिना परत येणार नव्हता. जर माझ्याजवळ असता तर माझी इच्छा पूर्ण झाली असती. पण आता इच्छा पूर्ण करणार कोणीही नव्हतं. मग मी विचार केला की तुषार मला तो आनंद देऊ शकतो. मला अजिबात काही केल्याने झोप येत नव्हती. माझ्या मनात तुषारबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. माझ्या मनात अचानक विचार आला की आता तुषारच मला सुख देऊ शकतो. मी तुषारला आकर्षित करण्यासाठी त्याला काही बहाण्याने स्पर्श करू लागले. परंतु तो काहीच बोलला नाही. कदाचित त्याला पण माझा स्पर्श आवडू लागला होता. एके दिवशी रात्री मी दुधाचा ग्लास घेऊन तुषारच्या खोलीत गेले. तेव्हा तो डोक्याला हात लावून बेडवर बसला होता. मी त्याच्याजवळ जाऊन बेडवर बसले आणि त्याला विचारले, काय झाले? तेव्हा तो म्हणाला, वहिनी, खूप डोकं दुखत आहे. मग मी तुषारला म्हणाले, तुझी काही हरकत नसेल तर मी तुझ्या डोक्याची मालिश करून देते. तो म्हणाला, काही हरकत नाही. मग मी त्याच्या डोक्याची मालिश करू लागले. मी शॉर्ट ड्रेस घातलेला होता. काही वेळाने तुषार माझा हात धरून म्हणाला, वहिनी, तू शॉर्ट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेस. तो माझी सुंदरता पाहून भारावून गेला आणि मला घट्ट मिठी मारली. मी पण त्याला घट्ट मिठी मारली आणि आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. आणि त्या रात्री आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. मग सकाळी उठल्यावर तुषार खूपच खुश दिसत होता. मी तुषारला म्हणाले, आज तू खूपच खुश दिसत आहेस. तेव्हा तो म्हणाला, मला जे पाहिजे ते मिळालं म्हणून मी खुश आहे. मग तुषार मला म्हणाला, वहिनी, तुला कसं वाटतं? तेव्हा मी म्हणाले, असं वाटतं जणू मला स्वर्गसुखाची प्राप्ती झाली आहे. जो आनंद आजपर्यंत तुझा दादा देऊ शकला नाही, तो आनंद तू मला दिला आहेस. जेव्हा माझ्या नवऱ्याने मला फोन करून सांगितले की तुषार येणार आहे, तेव्हा मी त्याची आतुरतेने वाट पाहत होते. जेव्हा तो आला तेव्हा त्याला पाहूनच माझं मन भारावून गेलं होतं, कारण तो एखाद्या हिरोसारखा दिसत होता. तुषार खूप सुंदर व भरदार शरीराचा होता. त्याला पाहताच माझ्या मनातील इच्छा जागृत होऊ लागल्या. मला वाटू लागले होते दारातच त्याच्यासोबतच. पण त्याला मी अशी कशी एवढ्या लवकर बोलणार, म्हणून मी थोडे दिवस शांत बसले. आणि एके दिवशी सासूबाई माझ्या नवऱ्याकडे शहरात राहायला गेल्या. तेव्हा घरात तुषार आणि मी दोघेच होतो. तेव्हा मी लगेच संधीचा फायदा घेतला आणि शॉर्ट ड्रेस घालून त्याच्या खोलीत गेले. तेव्हा तुषार मला एकटक नजरेने पाहू लागला. मला सुद्धा तेच पाहिजे होतं. मी मुद्दाम त्याला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून तयार होऊ लागले. तेव्हा तुषार माझी सुंदरता पाहून माझ्याकडे आकर्षित होऊ लागला. मी सुद्धा खूप सुंदर दिसत होते. त्यामुळे तुषार माझ्या प्रेमात पडला आणि माझी सुंदरता पाहून तो भारावून गेला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. मी देखील त्याला मिठी मारली, कारण त्या रात्री मला आनंदाची गरज होती. त्यासाठी मी आतुर झाले होते. ज्या सुखासाठी मी नवऱ्याची वाट पाहत होते, ते सर्व सुख मला माझ्या धीराने दिलं. त्यामुळे मी आता खूपच खुश राहू लागले. तुषार आणि माझ्यात आता वहिनी आणि दिराचं नातं नसून एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. तुषार माझ्या सर्व गरजा पूर्ण करत होता. मला मार्केटमध्ये शॉपिंगला घेऊन जायचा. हवं ते सगळे काही खरेदी करून देत होता. तुषारमुळे मला आनंदी राहण्याची उम्मीद भेटली. मला तुषारवर प्रेम झालं होतं आणि आता ते प्रेम वाढू लागलं होतं. आता मला रात्रीची झोप लागत नाही. माझं मन त्याच्यासाठी बेचैन व्हायचं. एवढ्या मोठ्या घरात आता तुषारशिवाय माझं दुसरं कोण होतं? त्याच्यावरच माझी सगळी जबाबदारी होती. माझं हर एक काम तोच करायचा. तेव्हा माझ्या मनात यायचं की एकट्या बाईला आधाराची किती गरज असते. आता तुषार माझी गरज बनला होता. त्याने त्याच्या प्रेमळ स्वभावाने माझ्या मनात धीर नाही तर एक जीवनसाथी म्हणून जागा बनवली. मी आता तुषारशिवाय राहू शकत नाही, कारण मला जे हवं आहे ते माझा नवरा मला देऊ शकत नव्हता. त्याला फक्त कामच महत्त्वाचं होतं. जे काम माझ्या नवऱ्याने करायला हवं होतं ते तुषार करत होता. त्यामुळे मला आता माझ्या नवऱ्याची नाही तर तुषारची खूप गरज होती. मी घरची सगळी जबाबदारी तुषारला देऊन टाकली. आता तुषारसुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नव्हता. त्यामुळे तो कायमचाच इथे राहू लागला. आता आम्ही जेव्हा संधी मिळाली तेव्हा आमच्या इच्छा पूर्ण करतो आणि आम्ही दोघे एकमेकांसोबत खुश आहोत. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.